विद्यार्थी मित्रांनो, यावेळेस आपल्या देशामध्ये मान्सूनमध्ये पाऊस कमी पडणार आहे, मान्सून कमजोर असणार आहे अशी शक्यता वर्तवल्या जात आहे. त्याचं कारण असं आहे की की पॅसिफिक महासागरामध्ये जो एल निनो नावाचा जो समुद्री प्रवाह आहे तो ऍक्टिव्ह झालाय असं म्हटलं जात आहे. आणि जेव्हा हा ऍक्टिव्ह होतो तेव्हा आपल्या देशामध्ये कमी पाऊस पडतो असं आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे भारताच्या जीडीपीवर हा मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकू शकतो असंही म्हटलं जात आहे. 2015 मध्ये हा एल निनो ऍक्टिव्ह झाला होता, तेव्हा आपल्या देशामध्ये 40% मान्सून जो आहे तो कमी झाला होता. म्हणजे जेवढा दरवर्षी पाऊस पडतो त्याच्यापेक्षा 40% पाऊस कमी पडला होता. त्यामुळे मराठवाड्यामध्ये भीषण दुष्काळ पडला होता. रेल्वेने पाणी पोहोचवलं होतं, तुम्हाला माहिती असेल. 14% पर्जन्यमान जी आहे ती कपात झालेली होती आणि हजारो लोकांचे मृत्यू झाले होते. आणि याचा इम्पॅक्ट जो आहे तो भारताच्या जीडीपीवर सुद्धा पडला होता. आता अशी शक्यता वर्तवल्या जात आहे की हा एल निनो पुन्हा ऍक्टिव्ह झालेला आहे. त्यामुळे यावेळेस भारत देशामध्ये पाऊस जो आहे तो सुद्धा कमी पडेल, मान्सून कमजोर होईल, त्याचा फटका भारताच्या जीडीपीला बसेल. ठीक आहे, आणि जवळपास $126 बिलियन जीडीपी जो आहे तो भारताचा कमी होऊ शकतो असंही म्हटलं जात आहे. ठीक आहे, आणि त्यामुळे यावेळेसचा हा एल निनो इम्पॅक्ट जो आहे तो भारतावर किती पडतो हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे. त्यामुळे इथून पुढे तुम्ही लवकरात लवकर एमपीएससीची तयारी करा, कारण जर हे नुकसान झालं तर मग मात्र आपल्या देशामध्ये रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या सुद्धा कमी होतील. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अभ्यास करा, तयारीला लागा. उन्हाळा कडक असणार आहे, उन्हाळ्यामध्ये काळजी घ्या. ऑल द बेस्ट.